हर हर महादेव। मित्रांनो, आज मी जाणार आहे आपल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये असणारं प्रति केदारनाथ मंदिराला भेट देण्यासाठी। या प्रति केदारनाथ मंदिराचे काम 2020 मध्ये पूर्ण झाले होते। या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कुठून व कसा प्रवास करायचा ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। इकडे जाण्यासाठी सगळ्यात पहिला आम्ही एलटी टर्मिनस मधून नाशिकला जाणारी ट्रेन पकडली। या ट्रेन मध्ये स्लीपर कोचची तिकीट 150 रुपये तर थर्ड एसी ची 500 रुपये तिकीट होती। आम्ही इथे जाण्यासाठी थर्ड एसी ची तिकीट काढली होती। जवळपास 3 तासामध्ये आम्ही नाशिक स्टेशनला सुद्धा पोहोचलो। नाशिक स्टेशन वरून हे प्रति केदारनाथ मंदिर फक्त 35 किलोमीटर अंतरावरती आहे। पुढे स्टेशन वरून 50 रुपयांमध्ये शेअरिंग ऑटो पकडून आम्ही नाशिकच्या नवीन बस सीबीएस डेपोला येऊन पोहोचलो। नाशिक स्टेशन वरून हा नवीन सीबीएस डेपो फक्त 10 किलोमीटर अंतरावरती आहे। आम्ही या नवीन सीबीएस डेपोतून त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडून वडोली फाट्याला उतरलो। आता इथे जवळपास 4 किलोमीटर रस्ता आहे इकडनं, तर आम्ही चालत निघालोय सकाळी। पुढे चालत असताना आम्हाला गावामध्ये एक हनुमानाचं मंदिर सुद्धा दिसले। मंदिरामध्ये जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले आणि मग पुढे जायला निघालो। प्रति केदारनाथ हे मंदिर सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते। मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर भक्तांना बसण्यासाठी बरीच मोठी जागा आहे। हे केदारनाथ मंदिर मेन मंदिरापेक्षा दिसायला सारखे असले तरी यांच्या आतमधले शिवलिंग मात्र थोडे वेगळे आहे। तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला सुद्धा हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेलच। तुम्ही आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या मंदिराबद्दल थोडी माहिती मिळेल। तर मित्रांनो, पुढे लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।